श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. 4 नोव्हेंबर 2025 हा दिवस अत्यंत विशेष आहे. वैकुंठ चतुर्दशीचा हा दुर्लभ आणि पवित्र संगम आहे आणि गुरुजी पंडित प्रदीप मिश्रा यांनी या दिवशी काही खास उपाय करण्यास सांगितले आहे. त्या उपायांची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे. आपणास सांगतो, वैकुंठ चतुर्दशी हा हरी आणि हर या दोन देवतांच्या मिलनाचा दिवस मानला जातो. वर्षभरात फक्त हाच एक दिवस असतो जेव्हा भोलेनाथाला तुळशी आणि भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण केलं जातं. असा संयोग वर्षात दुसऱ्या कुठल्याच दिवशी होत नाही. यासाठी शिवमहापुराण कथेदरम्यान गुरुजींनी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितला होता, जो आपण 4 नोव्हेंबर 2025 रोजी नक्की करायचा. या एका उपायाने घरातल्या 3 प्रकारचे लाभ मिळू शकतात असे गुरुजी म्हणाले आहे. चला आता तो उपाय कसा करायचा ते ऐका. संध्याकाळच्या प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतरच्या वेळेत तुम्ही शिवलिंगवर एक बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि विष्णू भगवान, बालगोपाल किंवा घरातल्या कृष्णाच्या फोटोवर एक तुळशीचं पान अर्पण करायचं आहे. अर्पण करताना महादेव आणि भगवान विष्णू पुढे आपल्या मनोकामना मांडाव्यात. ते धनप्राप्तीची असो, लक्ष्मी प्राप्तीची, कर्जमुक्तीची, व्यापार वृद्धीची, लग्नाची किंवा कुठल्या अडलेल्या कार्याच्या पूर्तीसाठी असो. स्पष्ट बोला. हरी आणि हर तुमची विनंती नक्की ऐकतील. आता पुढचा टप्पा. रात्री 11 वाजल्यानंतर किंवा तुम्ही जागे राहू शकत नसाल तर रात्री 8 नंतर करू शकता. तुम्हाला घरातील देवघरात घीचा दिवा लावायचा आहे. गोल वात वापरून शुद्ध गाईच्या तुपाचा दीपक प्रज्वलित करा. आता लक्ष द्या. शिवलिंगवर तुम्ही संध्याकाळी अर्पण केलेलं बेलपत्र घ्या आणि ते विष्णू भगवान किंवा बालगोपालावर ठेवा आणि विष्णूजींवर किंवा बालगोपालावर चढलेली तुळशी घ्या आणि ती शिवलिंगवर अर्पण करा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, हा बेलपत्र आणि तुळस तुम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता ब्रह्ममुहूर्तात उचलायची आहे. आणि जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तात उठू शकत नसाल तर रात्री 8 वाजता ते अर्पण केले असेल तर 1 तासानंतर तुम्ही ते उचलू शकता. उचलल्यानंतर ती तुळस आणि बेलपत्र मधाने भरलेल्या डब्बीत ठेवावी. आता ह्याचं काय करायचं ते सांगेन. जर घरात एखादं मूल असलं ज्याची मानसिक अवस्था स्थिर नसेल, वारंवार चुका करत असेल, स्वभाव चंचल असेल किंवा पलंग ओला करत असेल तर त्या मुलाला हा मध थोडा थोडा चाटायला लावा. हा उपाय नक्कीच त्याच्या चित्तवृत्तीवर प्रभाव टाकतो. आणि जर घरात एखादी व्यक्ती दारू, तंबाखू किंवा इतर वाईट व्यसनात गुरफटली असेल किंवा अश्लील बोलत असेल, परस्त्री गमन करत असेल तर त्या व्यक्तीला हाच मध द्यावा. त्याच्या वर्तनात सुधारणा होणं निश्चित आहे. हा एकच उपाय तुम्हाला 3 प्रकारचे लाभ देऊ शकतो. 1 व्यसनमुक्ती, 2 मानसिक शांती, 3 मनोकामना पूर्ती. आता याशिवाय एक आणखी सोप्या उपायाची माहिती गुरुजींनी दिली होती, जो दिवसात कधीही करता येऊ शकतो. हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये करायचा आहे. शिवलिंगवर 1 कलश पाणी अर्पण करा आणि ते अर्पण करताना ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र जप करा. जल अर्पण केल्यानंतर 1 चिमूटभर तांदूळ ठेवून ते माता अशोक सुंदरीच्या ठिकाणी अर्पण करा आणि आपल्या मनोकामना शांतपणे व्यक्त करा. हा उपायही मनोकामना पूर्तीचा आहे. 4 नोव्हेंबरला हे दोन्ही उपाय कराल तर तुमच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल दिसणार आहे, अशी गुरुजी पंडित प्रदीप मिश्रा यांनी सांगितलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव.